नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता जे काही ते अद्वैत, कला, आबा आणि संगीता समूहोपदेशन कार्यालयात आलेले असतात. तर तेथून आता बाहेर पडल्यानंतर आता सर्वजण बाहेर येतात. तर अद्वैत कलाला म्हणतो की चल आता तू माझ्या घरी येऊ शकते. तेव्हा आता कला म्हणते की मला माझ्या घरी जायचं आहे. तर अद्वैत म्हणतो की चल बस गाडीमध्ये. तेव्हा आता कला असं म्हटल्यानंतर अद्वैत परत म्हणतो की अगं मी तुला म्हणूनच म्हणतो की तू गाडीमध्ये बस म्हणून. त्यावर आता कला म्हणते की चांदेकर हे बघ, मी तुझ्या गाडीतच माझ्या घरी जात असते का? अरे जर मला तुझ्या घरी यायचं असेल तर तुला माझ्या घरी अगोदर मला जावे लागेल, बॅग वगैरे भरून, आता कपडे जे काही आहे ते सगळं घेऊन मग तुझ्या घरी रिक्षाने यावे लागेल. आणि हे बघ, घरी जाताना मी रिक्षाने सुद्धा येऊ शकते. आता कला घरी येणार आहे असं म्हटल्यानंतर आबा आणि संगीता एकमेकांना खुणावतात आणि खुश होतात. त्यावरती आता कला ही अद्वैतला म्हणत असते की अरे अद्वैत, तुझ्या गाडीची मला गरज नाही, मी माझी येऊ शकते, माझ्या घरी तर मी जाऊ शकते. आणि तेवढ्याच समोरून रिक्षा येताना दिसते म्हणून कला रिक्षाला आवाज देते की रिक्षा रिक्षा. रिक्षाला हात वर करून ती रिक्षा थांबवते आणि आई चल असं म्हणते. तेव्हा आता संगीता ही आबा आणि जावई बापू यांना म्हणते की आबाजी आम्ही येतो असे करून आता त्या दोघी तेथून निघून जातात. संगीताचं मन नसते, परंतु कला म्हटल्यानंतर आता शेवटी संगीताला कलासोबतच रिक्षाने जावे लागते. त्यावर आता आबा लगेच अद्वैतला म्हणतात की अद्वैत चल खऱ्यांच्या घरी गाडी घेऊन चल. तेव्हा आता अद्वैत म्हणतो की आबा अहो बघितलंच ना तुम्ही तुमच्या डोळ्यांनी आणि ऐकलं ना कानांनी मी तिला काय म्हणालो होतो. तेव्हा आता आबा म्हणतात की अरे असून दे, हे बघ आपण प्रयत्न करत राहायचे. त्यावर आता अद्वैत म्हणतो की आबा प्रयत्न तर तिने सुद्धा करायला हवे. बरं ते सगळं जाऊन द्या. आणि हे बघा आबा, ती मला म्हणू शकली असते अगदी प्रेमाने की अरे चांदेकर तू मला घरी सोडू शकतोस का, माझ्याबरोबर ती प्रेमाचं बोलू शकली असती, परंतु नाही आबा, तिला फक्त माज दाखवता येतो. तेव्हा आता आबा म्हणतात की हे बघ अद्वैत, तू असं करू नकोस. आताच आपलं ठरलेलं आहे की समजुतीने घ्यायचे. आणि हे बघ ती आपल्या घरची लक्ष्मी आहे. अरे जेव्हा तुझी रजनी काकी माहेरी जात होती तेव्हा श्रीकांत तिला घेण्यासाठी जात होता. नवऱ्याचं कर्तव्यच असतं ते आणि जबाबदारी सुद्धा असते. त्यामुळे चल बरं तू डायरेक्ट खऱ्यांच्या घरी गाडी, आपण तिला घ्यायला जाऊ. आता आबा काही ऐकायला तयार नसतात. शेवटी अद्वैतचा तर नाईलाजच असतो. त्यानंतर आता इकडे रोहिणी ही सरोज केव्हा घरी येईल आणि केव्हा तिला ही आनंदाची बातमी देईल असे झालेले असते. कारण अद्वैत आणि कला या दोघांचा डिवोर्स होतो हे सरोजला वहिनीला तर सांगायलाच हवे, म्हणून ती तिला फोन करत असते. परंतु आता ती फोनवर बिझी असल्यामुळे आता रोहिणीला खूप राग येतो. रोहिणी म्हणते की शी आणि परत फोन लावते आणि तेवढ्यात नैना येते. नैना म्हणते की मॉमीन लाव, अहो तुम्ही इथे आहात तर मी तुम्हाला केव्हाच शोधते हो, यू नो व्हॉट. तेव्हा आता रोहिणी रागाने म्हणते की आता त्या कलाने काय केलं बरं. त्यावर ते नैना आता खुशून सांगत असते की हे बघा अहो कला नाही तर अनामिका विषयी मी तुम्हाला एक अगदी जबरदस्त सांगणार आहे. तेव्हा आता रोहिणी तिच्यावरच रागवते की हे बघ गप्प बस. अगं एकतर माझ्या डोक्यामध्ये अजूनच काहीतरी वेगळे विचार सुरू आहेत, त्यात तू आणखीन गोंधळ घालू नकोस. त्यावर आता नैना म्हणते की ओके तर राहिलं. आणि जेव्हा आता ती समोर जायला निघते तेव्हा मात्र आता तिला तेथे त्या टेबलवर एक पेड्यांचा बॉक्स दिसतो. नैना आता तो पेड्यांचा बॉक्स उचलते आणि रोहिणीला विचारते यू नो हे पेढे. तेव्हा आता रोहिणी रागानेच म्हणते की तुझ्यासाठी नाही तर ते सरोज वहिनीसाठी आहे. नैना तोऱ्यातच विचारते की का, तर रोहिणी सांगते की कारण तू जी बातमी आणलेली आहे ना त्यापेक्षा सर्वात मोठी बातमी माझ्याकडे आहे. त्यावर आता नैना विचारते की अशी कोणती बातमी आहे. तर रोहिणी सांगते की कला आणि अद्वैत यांचा डिव्होर्स होतोय. हे ऐकून नैनाला तर आनंदाचा धक्का बसतो. नैना आता विचारते की काय मॉम इन लॉ हे सर्व खरं आहे, तर नक्की काय झालेले आहे, मला सगळं काही ऐकायचं आहे. तेव्हा आता जे काही आबा आणि अद्वैत चांदेकरांच्या घरी गेल्यानंतर जो काही घडलेला प्रकार आहे आणि रोहिणीने तो सर्व बघितलेला आहे, हे सर्व आता ती नैनाला जेव्हा सांगते ते ऐकून नैनाला इतका आनंद होतो. नैना लगेच म्हणते की हो ग्रेट. तेव्हा आता रोहिणी म्हणते की आता समजले ना मला सरोज वहिनीला पेढे का भरायचे असे, हे तुला समजलेच असेल, म्हणून मी तुला सांगते की मला डिस्टर्ब करू नकोस, जे काही असेल ना ते नंतर असेल. तेव्हा आता नैना म्हणते की ओके. आता रोहिणी ही वाटच बघून असते. त्यानंतर आता इकडे गौरव आणि राहुल एका गाडीमध्ये बसतात आणि गाडी चालवताना आता गौरव राहुलला म्हणत असतो की काही झाले तरी तुला ते हिरे लंपास करायचे आहे, कारण आता जे डिझाईन्स
येणार आहे आणि ते डिझाईन्स आमच्यापेक्षा लॉन्च ग्रँड लेवलला जर असेल तर आम्ही मात्र खड्ड्यामध्ये जाऊ शकतो आणि पुन्हा वरती हे चांदेकरच येतील. त्यामुळे काही जरी झाले तर इथून पुढे मार्केटमध्ये फक्त श्रीनाथ ज्वेलर्स हेच नाव असायला हवे. त्यामुळे राहुल तुला कळले असेल की मी तुला काय सांगतो. तर राहुल म्हणतो की हो मी करतो काहीतरी, पण त्या हिऱ्याऐवजी नेमकं मी तेथे काय ठेवू हेच मला नाही कळत. तेव्हा आता गौरव म्हणतो की हे बघ त्याची काळजी तू करू नकोस, त्या हिऱ्यांच्या जागी तुला जो माल ठेवायचा आहे तो माल मी तुला देतोय, परंतु काही करून लवकरात लवकर तुला ते शेवटी बदलावं तर लागेल. तेव्हा आता राहुल म्हणतो की डोंट वरी, हे जे काम आहे तर ते आज रात्रीच मी उरकून टाकतो. तेव्हा आता हे ऐकून गौरव तर लगेच खुश होतो आणि राहुलला तयारीला लाग असे म्हणतो. त्यानंतर आता इकडे संगीता आणि कला ह्या घरी येतात आणि हे बघ तू आता सासरी चाललेली आहे, त्यामुळे असं रिकाम्या हाताने जायचं नसतं. 2-3 पदार्थ आपण बनवूया आणि ते बनवलेले पदार्थ तू तुझ्या सोबत घेऊन जा. तेव्हा संगीता तयारीला लागणार तोच कला तिचा हात धरते आणि आई कशाला असं म्हणते. तेव्हा आता रोहिणी म्हणते की अगं कशाला काय, तर पद्धत असते अगं तशी, आणि हे बघ माझ्या जावयाला मला खास करून पाठवायचं आहे, त्यामुळे तू निमूटपणे घेऊन जा, कसलीही शंका काढू नकोस. त्यावरती आता कला म्हणते की झालं तुझं सुरू. म्हणजे थोडक्यात काय म्हणायचं तर कायम तुला त्या चांदेकराचं कौतुकच असतं आणि त्याचं कौतुकच करत असते, त्यामुळे तू त्याचं अगदी लाड पुरवत असते, कौतुक करत असते, त्यामुळे तो जास्त लाडावतो. तेव्हा आता लगेच संगीता तिला म्हणते की गप्प बस, ते माझे जावई बापू आहे, हे बघ मी तुला जे विचारते ना ते फक्त मला चुपचाप सांगायचं, त्यांना काय काय खायला आवडते. तेव्हा आता संगीताने असं विचारल्यानंतर कला म्हणते की त्याला तर काय खमंग खुसखुशीत असं सगळं, परंतु ते त्याच्या आवडीचं असायला हवं असा त्याचा हट्ट असतो. तेव्हा आता संगीता म्हणते की असं तर मग खमंग आणि खुसखुशीत आणि ते पण त्यांच्या आवडीचं, असं दोन्ही सुद्धा कसं साधायचं बरं. त्यावर आता कला खुशून हसते, अगदी सोपं आहे असं म्हणून ती आता तो तेलाचा ड्रम घेते आणि तो ड्रम घेऊन ती संगीताला म्हणते की हे बघ आई, काही जरी बनवायचं असेल तर मी मात्र आता हे इंडिपेंडन्स हे तेल वापरते. तेव्हा आता संगीता म्हणते की असं म्हणजे तू माझ्या इंडिपेंडन्स रॉयल बद्दल बोलत होती. तेव्हा आता कला म्हणते की हो अर्थात, म्हणजे आई तू सुद्धा तुझं नेहमीचं तेल बदलून आता हे तेल वापरायला लागली की काय. आणि कला म्हणते की आई छान आहे ना, पदार्थ तिखट असो किंवा गोड, तळणी असो किंवा फोडणी असो, जर ह्या तेलाचा वापर केला तर प्रत्येक पदार्थ हा इतका खमंग बनतो. आणि आई तुला माहिती आहे का, यामध्ये ए आणि डी विटामिन सुद्धा आहे आणि 30 पेक्षा जास्त तेलांच्या क्वालिटीतून हे तेल मात्र अगदी अग्रेसर आहे. तेव्हा आता संगीता म्हणजे अगं बाई जगात भारी का. संगीता म्हणते की असं तर मग मी ओल्या नारळाच्या करंजा आणि चकल्या बनवते तर. तेव्हा आता कला म्हणते की हो ना, कर ना तू तुझ्या जावायचे लाड कर. आणि हे बघ इंडिपेंडन्स रॉयल मध्ये केल्यानंतर तो सुद्धा अगदी खमक्या मारतच खाईल. तेव्हा आता संगीता म्हणते की हे बघ कला, अगं कोणतंही नातं असं जर घट्ट करायचं असेल त्याचा मार्ग हा पोटातूनच जातो, त्यामुळे आता तू बघशीलच इंडिपेंडन्स रॉयल मध्ये बनवलेले हे जे काही चविष्ट पदार्थ आहे खाऊन सगळ्यांची मनं कशी खुश होतील. म्हणून आता संगीता छान अशा त्या चकल्या बनवायला घेते, तेल ठेवते आणि अगदी तेल तापल्यानंतर छान असे चकल्या ती तळते. संगीता आता खुश होऊन कलाला सांगत असते की अगं सुरुवात जर चांगली झाली तर बाकी सुद्धा सर्व काही चांगलंच होईल. तेव्हा आता कला सुद्धा हसते, आईची नक्कल करते आणि संगीता खुश होऊन आपल्या कलाला एक प्रेमाने चकली भरवते आपल्या हाताने. तेव्हा आता कला चकली खाऊन इतकी खुश होते आणि हो खूपच मस्त झाली असं खुश होत म्हणते. त्यानंतर आता इकडे सरोज रागाने तर घरी येतच असते. एवढ्यात आता रोहिणी ही सरोज घरी आल्यानंतर लगेच समोर येते आणि म्हणते अगं सरोज वहिनी, किती वेळ लावला तू येण्यासाठी, केव्हाची मी तुझी वाट बघते. पेड्यांचा बॉक्स मात्र आता रोहिणीच्या हातातच असतो. तेव्हा आता सरोज विचारते की अगं काय झालं, इतकं मोठं असं कोणतं काम होतं माझ्याकडे. तेव्हा आता लगेच रोहिणी पेड्यात जो काही बॉक्स आहे त्यातून एक पेढा घेते आणि तो सरोजच्या तोंडात भरवते आणि म्हणते की अभिनंदन अभिनंदन, अगं एकदा तू तुझं तोंड तर गोड कर मग मी तुला सांगते. तेव्हा सरोज आता तो पेढा खाते आणि विचारते की अगं रोहिणी काय झाले, तू पेढा कशासाठी भरवतेस. तेव्हा आता रोहिणी सांगते की आज मात्र अगं डॅडने जी काही स्वतः चूक केली होती ना तर ती स्वतः सुधारली. तेव्हा आता सरोज थोडासा विचार करते, चूक म्हणजे काय रोहिणी, तुला नेमकं काय म्हणायचं आहे असे विचारते. आणि हे बघ रोहिणी, एकतर ऑफिसमध्ये आलंय मी, इतकी दमलेली आहे त्यामुळे मला आराम करायचा आहे, जे काही असेल ना ते लगेच पटकन सांग, प्लीज लवकर सांग. त्यावर आता रोहिणी म्हणते की बरं सरोज वहिनी ठीक आहे, मी सांगते की डॅडमुळे आता कला या घरात आली होती आणि आता तर डॅडमुळेच ती या घराच्या बाहेर सुद्धा जाणार आहे. आपले डॅड मात्र डिव्होर्सचे पेपर्स घेऊन त्या खऱ्यांच्या घरी गेले होते आणि हातात फाईल सुद्धा होते, त्यामुळे आता डॅडांच्या अगदी संमतीनुसार कला आणि अद्वैत या दोघांचा डिव्होर्स तर होणारच. हे ऐकून मात्र सरोजचा चेहरा लगेच खुलतो आणि सरोजला आनंदाचा धक्का तर बसतोच, परंतु
परंतु रोहिणी म्हणते की काय आबा, आणि आबांनी मात्र हा निर्णय कसा घेतला असेल आणि ते खऱ्यांच्या घरी का गेले होते. तेव्हा आता रोहिणी सांगते की अगं सरोज वहिनी, डॅडला आज ना उद्या कळणारच होत. अद्वैत आणि कला सारखे एकमेकांशी भांडतच असतात. मग शेवटी आता त्यांना त्यांचा डिसिजन तर बदलावा लागणारच होता. आणि हे बघ, आता ती कला कितीही डॅडांची लाडकी जरी असली तरी सुद्धा या घरातील शांतता तिने भंग करावी असे डॅडांना कधीही वाटणार नाही. तेव्हा आता हे ऐकून सरोज तर आणखीन खुश होते. आणि जाऊन दे सरोज वहिनी, अगं आपल्याला काय करायचं आहे, कुणाच्या कोंबड्यामुळे पहाड झाली हे महत्वाचं नाही, तर डॅडने जे केलेलं आहे ते आपल्यासाठी खूप महत्वाचे आहे. हे ऐकून सरोजचा चेहरा सुद्धा आता खूपच खुलतो. रोहिणी म्हणते की हे बघ अगं, सगळं काही जाऊन दे, आता अजून एक पेढा घे आणि खा. तेव्हा आता सरोज अगदी खुश होत म्हणते की हो रोहिणी, जर असं होणार असेल तर ते आपल्यासाठी चांगलंच आहे. परंतु हे असे काय झाले याचा सुद्धा शोध तर घ्यायलाच हवा. परंतु आता यांना इतका आनंदाचा धक्का जरी बसलेला असतो, परंतु आता समोर जे काही होणार आहे ते बघून आता यांना आणखीन एक आता तिसऱ्या होल्डचा धक्का बसणार आहे. कारण आता यांना असे वाटते की डिव्होर्स आता कलाने अद्वैतचा झाल्यामुळे ते पूर्णपणे वेगळे झाले. परंतु आता समोर दरवाजात पाहतात तर काय, एक खूप मोठा शॉक आता त्यांना बसतो. रजनी आता बाहेर येत असते आणि तेवढ्यात आबा, अद्वैत, कला एकत्रच आता दरवाजात येऊन उभे असतात. आबांच्या हातामध्ये पेड्यांचा बॉक्स सुद्धा असतो आणि कला सुद्धा त्यांच्या सोबत आलेली असते. हे बघून रजनीचा चेहरा तर लगेच खुलतो. रजनी धावतच कला असे म्हणून धावतच दरवाजात जाते. परंतु रोहिणी, नैना आणि सरोज यांचे चेहरे मात्र अगदी बघण्यासारखे होतात. तेव्हा आता कलाला मात्र त्या घरात पाऊल टाकते वेळेस जेव्हा जो काही घडलेला प्रकार आहे की या घरातून तिला शेवटी अपमानित होऊनच बाहेर जावे लागले होते. ज्या वेळेस आता सोहमचे लग्न असते त्या डिव्होर्स पेपरवर कलाने सह्या करून आता अद्वैत जे काही बोललेलं आहे ते सर्व आता कलाला आठवत असते. तेव्हा आता कलाला ते सर्व आठवल्यानंतर कला आता म्हणते की हे बघा, मी आत नाही येऊ शकत. कला एक पाऊल टाकते आणि पुन्हा मागे घेते. आबा विचारतात की म्हणजे काय. अद्वैत म्हणतो की आता आपलं ठरलेलं आहे ना. तर कला म्हणते की हे बघ, अपमानित होऊन मी या घराच्या बाहेर पडले होते चांदे. जोपर्यंत मानाने तुम्हाला या घरात घेऊन येत नाही, जात नाही, तोपर्यंत मी घरात नाही येऊ शकत. तेव्हा आता आबा म्हणतात की कला, अगं ज्या गोष्टी करायच्या आहेत तर त्या गोष्टी दोघांना सुद्धा एकत्र करायला मी सांगितलेल्या आहेत. मग ते सर्व तू कसं करणार बरं. त्यावर आता अद्वैत म्हणतो की म्हणजे टास्क. तर लगेच आता आबा म्हणतात की हो तेच ते. तर कला म्हणते की त्यावर ते एक पर्याय आहे, तर मी बाहेर आउट हाऊस मध्ये राहते आणि तेथे राहून मी हा टास्क पूर्ण करू शकते. तेव्हा आता हे ऐकून रजनी म्हणते की आबा, अहो हे काय चाललं सर्व, हे काय म्हणतात असं एकमेकांना. तेव्हा आता आबा म्हणतात की इकडे आणि अद्वैत तिकडे यांच्या नात्याचं असं हे भिस्त उघडं झालं होतं. तेव्हा मी ठरवले की आता काय तो सोक्षमोक्ष लावायचा आहे मला. तेव्हा आता हे ऐकून रोहिणी आणि सरोज आणि नैना यांचे चेहरे तर अगदी फिके पडतात. कारण आपण त्या दोघांच्या नात्याला अजून एक संधी द्यायला हवी होती. म्हणून ह्या दोघांना मी कोर्टाच्या कॉन्सिलरकडे तिकडे घेऊन गेलो होतो. त्यांच्याबरोबर ह्या दोघांची चर्चा झाली आणि मग निर्णय झाला की आता पुढची 6 महिने एकत्र राहणार आहे. तेव्हा आता ते दोघे आता जे काही एकत्र राहतील तर त्यामध्ये काही काही गोष्टी त्यांना करायला सांगणार आहे आणि ज्या काही गोष्टी आहेत तर त्या त्यांना एका घरात राहून अगदी घरच्यांसाठी त्या गोष्टी करायच्या आहेत. आणि त्या गोष्टी मग करता करता मग समजेल की आता या दोघांना एकत्र राहायचे किंवा वेगवेगळे व्हायचे. म्हणून मी या दोघांना येथे घेऊन आलो. तेव्हा आता सरोजला तर खूपच राग येतो. सरोज आता रोहिणीवरच भडकते आणि रोहिणीला म्हणते, चुकीची माहिती आणून तू मात्र अगदी सगळे आनंदावर तू शेवटी बोळा फिरवलास. आणि काय ग, कसली इतकी घाई होतीस तुला, सगळं नीट तर बघून घ्यायचं. मग मी तेच म्हटलं होतं की आबा स्वतःहून कसे जातील की त्यांच्या डिव्होर्स पेपरवर सह्या घेण्यासाठी, आणि खरंच तू खूप मूर्ख आहेस असे बोलून जो काही आता रोहिणीने दिलेला पेढा आहे तो परत रागाने बॉक्सवर ठेवते. रोहिणीला म्हणते की अगं सगळी व्यवस्थित तर माहिती काढून आणायची होती ना. त्यावरती आता शांतपणे रोहिणी म्हणते की सरोज वहिनी, अगं झाले ते झाले, परंतु हे बघ, जे काही टास्क वगैरे आहे ना ते फक्त आगीतील तेलासारखे आहे. डिव्होर्स घेणाऱ्या कपलला या काळामध्ये कळते आणि तेव्हा मात्र आपल्या समोरचा माणूस आता अजिबात सहन होत नसतो. अगं जे काही आता आयुष्यामध्ये उसवलं आहे ना तर ते या काळामध्ये शेवटी फाटतच. त्यामुळे हे बघ, यांचा जो डिव्होर्स आहे तर तो नक्की आहे. फक्त आता यांच्यामध्ये जे काही टास्क हे प्रकरण आहे तर ते यशस्वी होऊन द्यायचं नाही. त्यावर आता आबा लगेच कलाला म्हणतात की कला ठीक आहे, जसे तुला योग्य वाटेल तसे कर, तू काही काळजी करू नकोस. आता तुला म्हणते ना तू आउट हाऊस मध्ये राहायचं, तुला ते पटते मग तू राहू शकते. परंतु अद्वैत लगेच आबांना म्हणतो की आबा काय बोलतात, तिला जसे योग्य वाटेल म्हणजे नेमकं तुम्ही काय म्हणतात, तिला योग्य वाटेल कसे, तिने सुद्धा आतमध्ये यायलाच हवे. तेव्हा आता लगेच आबा हे अद्वैतला म्हणतात की अद्वैत, अरे जरा सबुरीने घे आणि हे बघ, हळूहळू ती त्या गोष्टीचा विचार तर करेल. आणि हे बघ,
प्रत्येकाचे आपापले काही स्वतंत्र असे वेगवेगळे विचार असतात आणि मग तू सुद्धा त्यांच्या विचारांचा आदर करायला पाहिजे। आणि आबा लगेच आता रजनीला म्हणतात की रजनी हे बघ, तू आता अंजूला सांग बरं आपल्या आउट हाऊसची चावी घेऊन येण्यासाठी आणि कलाला दार उघडून दे। तर रजनी लगेच आता खुशून हो आबा असं म्हणते। नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता जे काही ते अद्वैत, कला, आबा आणि संगीता समूहोपदेशन कार्यालयात आलेले असतात। तर तेथून आता बाहेर पडल्यानंतर आता सर्वजण बाहेर येतात। तर अद्वैत कलाला म्हणतो की चल आता तू माझ्या घरी येऊ शकते। तेव्हा आता कला म्हणते की मला माझ्या घरी जायचं आहे। तर अद्वैत म्हणतो की चल बस गाडीमध्ये। तेव्हा आता रोहिणी लगेच सरोजला म्हणते की सरोज वहिनी, अगं या कलाची तर कमालच आहे। मला तर असं वाटलं होतं इतकं काही झाल्यानंतर ती आपल्या घरामध्ये परत तर येऊ शकणार नाही म्हणून, नाही शेवटी कॉन्सिलरने सांगितलं म्हणून आपल्या घरामध्ये इतका अपमान झाला तरी सुद्धा का आली असेल ती आपल्या घरामध्ये, आणि असो शेवटी तुझ्या नाकावर टिचून ती या घरामध्ये परत तर आलीच। तेव्हा आता सरोज रोहिणीला म्हणत असते की हे बघ, नाही पुन्हा पुन्हा मी माझ्या मुलाच्या नजरेमध्ये नाही पडणार। मी त्याच्या समोर असं माझं खरं रूप नाही दाखवू शकत आणि त्यामुळे असं वागून मी त्याच्याशी वाईट नाही होऊ शकत। त्यामुळे रोहिणी, मी तुला परत एकदा सांगते, तू जे काही करणार आहे तर ते अगोदर मला तू सांगायचं, त्या गोष्टी तू करायच्या, त्यामुळे तू त्यांच्यावर अगदी नीट लक्ष ठेव। मी प्रत्यक्षात काही बोलणार नाही, परंतु मी असं काहीतरी करेन, मी वाईट न होता त्यालाच असं वाटेल हे लग्न शेवटी तुटलेलंच बरं, असं काहीतरी आपल्याला करायला हवे। कारण ह्या कलाबरोबर त्याचं लग्न झालेलं आहे, त्याला पश्चाताप आला पाहिजे आणि कला ही त्याच्याबरोबर कायम ही नाही राहू शकत, ती आपल्याला कायमची सोबत नकोय असं त्याच्या मनामध्ये वाटायला हवे। असे काहीतरी तू कर, असे बोलून आता लगेच सरोज आपल्या रूममध्ये निघून जाते। तर हे ऐकून रोहिणी तर अगदी खुश होते, म्हणजे अरे वा, सरोज वहिनीने शेवटी माझीच सोय केली। आता सरोज वहिनीने मला नीट लक्ष ठेवण्यासाठी सांगितलेले आहे, त्यामुळे आता मात्र बघतच राहा डॅडच्या प्लॅनची वाट मी कशी लावते। आणि हातामध्ये जो काही पेढा आहे तर तो अगदी भुगा करून तो खाली टाकत असते, त्याचे तुकडे करून ती शेवटी खाली फेकून देते आणि स्वतःशी अगदी खुश होते। त्यानंतर आता अद्वैत रूम मध्ये आलेला असतो। आता कलाचे जे काही कपडे आहे आणि गादी वगैरे आहे तर तो घेतो आणि लगेच तो आउट हाऊस मध्ये ते खाली येऊन घेऊन जात असतो। तर रजनी त्याला बघते आणि विचारते की काय रे, कुठे निघालास? तेव्हा आता अद्वैत म्हणतो की ती आता आलेली आहे ना, मग तिला आता ह्या सर्व गोष्टी लागतील, मग देऊन येतो। म्हणून अद्वैत आता आउट हाऊस मध्ये निघून जातो कलाला त्या वस्तू देण्यासाठी। आणि तेवढ्यात आता रजनीला हे बघून अगदी हसू येतं, ती गालातल्या गालात हसत असते। त्यानंतर आता अंजू आणि कला ह्या आउट हाऊस मध्ये येतात, परंतु तेथे धूळ वगैरे जे काही असते तर दरवाजा उघडल्यानंतर त्यांना खूप असा ठसका लागत असतो, धूळ वगैरे नाकात तोंडात जात असते। तेव्हा आता कला म्हणते की बापरे। तेव्हा आता अंजू म्हणते की अहो कलाताई, बरेच दिवस झाले साफसफाई नाही केलेली, उघडलेच नाही, त्यामुळे कलाताई हे बघा मी लगेच साफसफाई करून घेते। तेव्हा आता कला म्हणते की नाही ग, साफसफाई मी करते, तू जा बरं, घरामध्ये तुला खूप कामं असतील, दे मला। म्हणून कला बॅग वगैरे घेते आणि आता अंजू ही जायला निघते। तेवढ्यात लगेच आता कला ही पुढे बघत असते, अद्वैत मागून येतो आणि लगेच तिचा धक्का आता अद्वैतला लागतो। कला ही ओरडत असते की मी नको म्हटले ना, आणि तेव्हा ती अद्वैतकडे बघत असते आणि अद्वैतला म्हणते की अरे काय, कशाला गादी, तू आत्ता कशाला घेऊन आला? तेव्हा आता अद्वैत ती गादी तेथे खाली ठेवतो आणि कलाला म्हणतो की अगं कशाला गादी वगैरे काय, ह्या सर्व गोष्टी बोलायची गरज नाही, सिंपल आहे ग, फक्त थँक्यू म्हणायचं आणि विषय संपवायचा। तेव्हा कला म्हणते की हे बघ, अरे ती माझी गादी आहे, मी नंतर ती आणली असते। तेव्हा आता अद्वैत म्हणतो की हे बघ, एवढ्याशा गोष्टीसाठी तू राजकारण वगैरे करू नको आणि चला मी तुम्हाला मदत करायला आलेलो आहोत। म्हणून आपल्या शर्टच्या बाहेर मागे घेतो, तोंडाला रुमाल वगैरे बांधतो आणि म्हणतो की कामाला लागून द्या मला। तेव्हा आता कला म्हणते की अरे पण, तेव्हा आता अद्वैत म्हणतो की आता पण वगैरे काही नाही, गप्प बसायचं आणि काम करायचं। आता तोंडाला रुमाल बांधल्यानंतर तो लगेच झाडू आणि सुपली हातात घेतो आणि चला असे म्हणतो। तेव्हा आता अंजू म्हणते की हे बघा तुम्ही दोघंही राहून द्या, मी सगळी साफसफाई करते। तेव्हा कला म्हणते की नाही अंजू, आम्ही करतो। तेव्हा आता अंजू म्हणत असते की दादा आणि ताई हे बघ। तर अद्वैत आता अंजूला म्हणतो की काय, तर अंजू म्हणते की मी करते। तेव्हा आता अद्वैत लगेच अंजूला म्हणतो की शांत राहा, तोंडावर बोट ठेवतो आणि जा असे म्हणतो, असे तिला खुणावतो। तेव्हा कला म्हणते की हो मी करते आणि परत म्हणते की म्हणजे अंजू आम्ही करतो। अद्वैत तिला आता खुणावत असतो की जा म्हणून। तेव्हा आता अंजूला या दोघांकडे बघून अगदी हसू येते।
त्यानंतर आता दोघेही मिळून घराची पूर्ण साफसफाई करतात आणि तेवढ्यात आबा हे दरवाजात येतात. तर अद्वैत कलाला विचारत असतो की चला साफसफाई झालेली आहे, आता काय करायचे आहे किंवा आता कुठून करायचं, म्हणजे काय राहिलेलं आहे. तर अद्वैत आता कलासमोर असा हात धरून तिकडे बोट करतो. तर आता कलाही त्याच्याकडे हात धरून आता समोर अशी बोट करते आणि इकडून घे आता तिकडून घे आता दोघांचं सुरू असते. आणि तेवढ्यात तेथे काकी सुद्धा आता त्यांच्यासाठी पाणी वगैरे काही घेऊन येते. तर आबा आता काकीकडे बघत असतात आणि काकीला सुद्धा आता खूप त्या दोघांकडे बघून हसू येतं. तेव्हा कला आणि अद्वैत जो काही समोर टेबल आहे तर ते दोघे आता एकमेकांचे अगदी एकमेकांना मदत करत सगळं काही व्यवस्थित करत असतात. ते बघून आता आबांना इतकं छान वाटतं. आबा आता खुश होऊन रजनी काकीला म्हणतात, रजनी अगं बघितलंस ना. तेव्हा आता रजनीला सुद्धा हसू येत असतं. रजनी आता खुश होऊन म्हणते की आबा अहो ही तर यांच्या नात्याची नवीन सुरुवात असायला हवी. आबा म्हणतात की हो, कारण हा निर्णयाचा जो काळ आहे तर तो यांच्यासाठी खूप महत्वाचा आहे. तेव्हा आता रजनी म्हणते की आबा मी त्यांच्यासाठी सरबत घेऊन आलेले आहे, मी त्यांना सरबत देऊन येते. तेव्हा आबा लगेच म्हणतात की थांब रजनी, अगं तू अद्वैतलाच इकडे बोलावून घे आणि त्याला म्हण की सरबत घेऊन ये म्हणून, जा म्हणून. अगं त्याला सुद्धा थोडीशी बायकोची सेवा करून दे ना. तर रजनीला हसू येते. रजनी हसून म्हणते की बरं आबा आणि लगेच ती अद्वैतला आवाज देतो. तर अद्वैत म्हणतो की हो काकी. तर रजनी म्हणते की अरे अद्वैत, कलासाठी मी सरबत आणलं होतं, जरा घेऊन जातोस का. तेव्हा आता अद्वैत म्हणतो हो जातो जातो आणि दे ना. अद्वैत लगेच आता सरबताचे ग्लास घेऊन येतो आणि कलाला देतो आणि तो सुद्धा पिऊन घेतो. दोघेही आता सरबत पितात आणि तो कलाला म्हणतो की चल आता सोबा वगैरे आहे तर तो व्यवस्थित ठेवूयात. आता घरामध्ये जे काही सामान आहे तर सगळं काही व्यवस्थित ठेवत असतात. दोघेही आता एकमेकांच्या मदतीने सगळं काही पूर्ण करतात. आता कपाट वगैरे जे काही आहे तर ते सुद्धा साफसफाई करून कलाच्या बॅग वगैरे त्या कपाटात व्यवस्थित ठेवतो. आता अद्वैत कलाची इतकी काळजी घेऊन तो तिला मदत करत असतो. ते बघून कलाला इतकं छान वाटतं. त्यानंतर आता जे काही पडदे आहे तर ते पडदे सुद्धा एकत्रच लावायला घेतात. मस्त पडदे लावून झाल्यानंतर आपल्या हाताने तो कलाची गादी बेडवर आता अंथरून देतो. त्यावर बेडशीट वगैरे जे काही आहे आपल्या हाताने अगदी स्वतः तो अंथरतो. तेव्हा आता अगदी खोली मस्त तयार होते. अगदी छान साफसफाई सगळं काही व्यवस्थित अगदी ठेवून मात्र आता किचन वगैरे सगळं काही अगदी मस्त तयार झालेले असते. आणि दोघे आता अगदी आवरून एका सोफ्यावर एकाच ठिकाणी बसतात. तेव्हा आता अद्वैत सुद्धा खूप दमलेला असतो आणि कला सुद्धा. आणि तेवढ्यात कलाला काहीतरी आठवते. ती अद्वैतला म्हणते की थांब जरा काहीतरी राहिलेले आहे. म्हणून जो काही समोर टेबल आहे तर त्या टेबल आता एक मस्त छान असं जाळीदार कापड ती आथरते आणि लगेच आता अद्वैत सुद्धा उठ एक मिनिट थांब असे म्हणून एक वस्तू घेऊन येतो आणि त्या टेबलवर ठेवतो. ती मस्त बिंगवत म्हणतो की आता खरं परफेक्ट झाले. तेव्हा आता तो खुश होतो. तर कला खुश होऊन त्याच्याकडे बघत असते आणि मनात म्हणते की असं हा चांदे कसाही असला तरी माझ्यासाठी तो मदतीला नेहमी धावून येतो. मी इथे जो राहण्याचा निर्णय घेतलेला आहे तर त्यात सुद्धा तो न बोलता काही माझ्या सोबतच होता. खरंच चांगला आहे तसा, म्हणून कला अगदी खुश होत असते. आणि तेवढ्यात आता अद्वैत म्हणतो की खरंच उगच तू मला दमून टाकले, याच्यापेक्षा तू घरात राहायला आली असती तर बरं झालं असतं. पण नाही ना, अति आगाऊपणा केला नाही तर ती खरे कुठली. तिला तर अति आगाऊपणा करायचाच असतो. आता कलाही त्याच्याविषयी चांगला विचार करायला जाते आणि तेवढ्यात अद्वैत असे म्हणतो. तेव्हा आता कलाही त्याच्याकडे बघत असते. अद्वैत म्हणतो की उगाच स्वतःचा निर्णय घेतला काहीतरी उगाच. तेव्हा आता कलाला इतका राग येतो. ती आता आपल्या अगदी डोक्याला हात लावून म्हणते की बोलशीलच तू परत काहीतरी, करशील तू त्याचं कौतुक. आणि जरा काही मी याचं कौतुक केलं, जरा मी याच्यावर कुठे विश्वास ठेवला तर शेवटी त्याने परत याचे रंग दाखवले. म्हणून अद्वैत जी काही ती वस्तू त्याने अशी चक्रासारखी ठेवलेली आहे तर तो बिंगवत असतो. कला ही रागाने आता ती वस्तू थांबवत असते. अद्वैत तिच्याकडे बघत असतो. परंतु कला आता अद्वैत जे काही बोलला त्यामुळे फारच रागावलेली असते. कलाला इतका राग येतो. कला आता रागाने ती वस्तू धरत आता अद्वैतला आगाऊ असं म्हणते. अद्वैत तिच्याकडे बघत असतो. तेव्हा मित्रांनो हा भाग येथेच संपतो. पुढील भागामध्ये आता राहुलने जे काही हिरे त्याला चोरायचे असतात तर ते संपूर्ण हिरे चोरलेले असतात आणि त्या जागी दुसरे हिरे ठेवलेले असतात. आणि तेवढ्यात आता अद्वैत हा कलाकडे येतो. आउट हाऊसमध्ये बाहेरच असते कला आणि तो कलाला म्हणत असतो की हे बघ, एका सरांचा फोन आला होता आणि त्यांच्या मुलीचं लग्न आहे आणि त्या मुलीच्या लग्नामध्ये मित्रांनो हा भाग येथेच संपतो. पुढील भागामध्ये आता राहुलने जे काही हिरे त्याला चोरायचे असतात तर ते संपूर्ण हिरे चोरलेले असतात आणि त्या जागी दुसरे हिरे ठेवलेले असतात. आणि तेवढ्यात आता
अद्वैत हा कलाकडे येतो. आउट हाऊसमध्ये बाहेरच असते कला आणि तो कलाला म्हणत असतो की हे बघ, एका सरांचा फोन आला होता आणि त्यांच्या मुलीचं लग्न आहे आणि त्या मुलीच्या लग्नामध्ये त्यांना काहीतरी दागिने हवे आहे, त्यामुळे आत्ताच्या आत्ता आपल्याला त्यांना दागिन्याची ऑर्डर आहे ती पूर्ण करून देण्यासाठी ऑफिसला जावे लागेल. तेव्हा आता कला म्हणते की आत्ता ऑफिसला, आणि तेवढ्यात कला आणि अद्वैत ऑफिसला येतात. तर राहुल ऑफिसमध्ये हिरे चोरत असतात आणि तेवढ्यात आता कला आणि अद्वैत ऑफिसला आलेले असतात. तर अद्वैत कॉफी घेण्यासाठी आता तेथे येतो. तो कॉफी घेत असतो आणि राहुल त्याच्या मागे तो जो काही ती हिरे चोरल्याची जी काही खोली आहे तर तेथून बाहेर पडून त्या खोलीचा लॉक तो लावत असतो. अद्वैतला समोर पाहतो आणि त्याला पूर्णपणे आता तो घाबरून गेलेला असतो. अद्वैतचं अजूनपर्यंत त्याकडे लक्ष गेलेले नसते. तेव्हा आता अद्वैत जे काही राहुलने हिरे चोरलेले आहे ते कला आणि अद्वैत यांच्या लक्षात कसे येणार ते पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा.